जय मालोकार अजित पवार गटात येणार होता असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय। मनसेतून अजितदादा गटात येणार असल्यानं मालोकारवर दबाव आणला गेला असा आरोप देखील मिटकरी यांनी केला। जय मालोकारच्या मृत्यूवरून मिटकरी यांनी मनसे नेत्यांवर हे गंभीर आरोप केले। राज ठाकरेंसह सर्वच मनसे नेत्यांची चौकशी करा अशी मागणी देखील मिटकरी यांनी केली। जय मालोकरचा मृत्यू दबावातून झाला असल्याचं तुम्ही म्हणताय? हा प्रेशर मनसेचे पदाधिकारीच त्याला कारणीभूत आहेत। कशा प्रकारे तो मुलगा तिथून जातो, त्याच्यावर काय दबाव आणला गेला, ह्या सगळ्या घडामोडी, त्याला काही कुठं छातीला मार होता का, हे सगळं आता पोस्टमॉर्टमच्या नंतर लक्षात येईलच। पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर त्यातून काय सिद्ध होत असेल तर मला असं वाटतं या सगळ्या गुंडांची चौकशी केली पाहिजे। कारण तो मुलगाच आहे, आम्हाला असं माहिती पडलं की 10 दिवसानंतर तो अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेणार होता, त्याच्यामुळे त्याच्यावर यांची खुन्नस होती। हे साले सगळे उचलले पाहिजे इथून तिथपर्यंत। मग राज ठाकरे असतील का कोणी असतील, त्यांच्या सगळ्यांच्या चौकशा झाल्या पाहिजे याच्यामध्ये। म्हणजे मनसे पदाधिकारी तो 10 दिवसात तुम्ही सांगत आहे की राष्ट्रवादीत प्रवेश करणार होता, मग त्या कारणास तो मनसे पदाधिकाऱ्यांकडून त्यांनाच मारहाण झाली असा आरोप तुम्ही करता? हे खुनशी लोक आहेत ना, हे एवढे खुनशी लोक आहेत। यांना असं वाटतं का एक रमेश किनीचं प्रकरण त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांना बाजूला केलं आणि रमेश किनीच्या प्रकरणानंतर आपण मोकाट झालो तर कोणाचाही आपण जीव घेऊ शकतो, हा त्यांना शुअर कॉन्फिडन्स आहे।